चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 2000 पार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा सध्या उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 2000। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 2000। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी दर पातळी ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। आणि आपण बघितलं की मागच्या 2-3 आठवड्यामध्ये कांद्याचा बाजारभाव सातत्याने दबावात आहे। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या कंडिशनला रब्बी हंगामातील जो कांदा आहे तो मार्केटमध्ये यायला आहे आणि हा जो कांदा सध्या मार्केटमध्ये यायला त्याच्यामुळे कांद्याच्या दरावरती कुठेतरी दबाव आहे। पण लक्षात घ्या की मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याची आवक ही 11% सध्या घटलेली। भविष्यामध्ये ही आवक आणखीन घटण्याची शक्यता आहे कारण कांद्याचं उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी घटलेले। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मागणी व पुरवठ्यामध्ये मे महिन्यात या ठिकाणी गॅप दिसणार आहे। याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव वाढणार आहे, परंतु हा बाजारभाव 2000 पर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा अवधी आहे कारण आपल्याला कांद्याचा बाजारभाव जो आहे तो मे महिन्यामध्ये 1500 पार जाताना दिसेल, पण कांद्याचा दर मात्र 2000 होण्यासाठी आपल्याला जून महिन्याची वाट बघावी लागेल। कारण खरीप हंगामामध्ये ऍक्च्युअली पाऊस काळ हा जून ते सप्टेंबर महिन्यात कसा होतो याची नांदी जून महिन्यात लागते आणि जो हवामान खात्याचा महत्त्वाचा दुसरा अंदाज आहे तो सुद्धा येऊन जातो आणि याच्या नंतरच आपल्याला ॲक्युरेटली कळेल की खरीप हंगामात या ठिकाणी कांद्याची लागवड पाऊस कमी असल्यामुळे किती होणार। या जर गोष्टीचा विचार केला तर मागणी पुरवठ्यातील हा गॅप खऱ्या अर्थाने उफाळून येणार आहे जून महिन्यात आणि याच्यामुळे कुठेतरी जून महिन्यात जो असणारा कांद्याचा दर आहे तो आपल्याला 2000ला गवसणी घालताना दिसेल। म्हणजे कांद्याचा बाजारभाव हा 2000 कधी होणार या प्रश्नाचं उत्तर आहे की कांद्याचा बाजारभाव हा 2000 होणार आहे मित्रांनो जून महिन्यात। पण इथं कांदा विकायचा का नाही हा मात्र यक्ष प्रश्न आहे। कारण तुम्हाला सांगतो कांद्याची तेजी इथंच थांबणार नाही कारण यंदाच्या वर्षी जो येणारा खरीप हंगाम आहे आणि त्यानंतरचा रब्बी हंगाम आहे तर पाऊस काळ कमी असल्यामुळे पाण्याची पातळी कमी राहणार, याच्यामुळे कांद्याचं उत्पादन घटणार आणि याच्यामुळे भविष्यात कांद्याचा भाव हा 100% वाढणार, जो जुलै ऑगस्ट महिन्यात 4 ते 5000 पर्यंत पोहोचू शकतो। पण एवढं खरं की जून महिन्यात 2000 भाव होणार आहे, मग त्यानंतर आपल्या अडचणीनुसार थोडा बहुत खराब होत चाललेला कांदा काढू शकतात। पण A1 क्वालिटीचा कांदा जो तुम्ही त्या ठिकाणी स्टॉक केलाय, जो कांदा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत खराब होणार नाही असं असेल त्यांनी मात्र जुलै ऑगस्ट महिन्यातच कांदा विकावा, ज्यामुळे तिप्पट ते चौपट आपला फायदा या ठिकाणी कमीत कमी होऊन जाईल। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार तो कशा पद्धतीने राहणार बरं, याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आणि शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.